शरीर आतून निरोगी वाटलं, ऊर्जा चांगली असेल आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य असेल तर सेक्शुअल इच्छा म्हणजेच काही जण तर असंही सांगतात की पदार्थ नियमित खाल्ले तर सेक्शुअल स्टॅमिना आणि परफॉर्मन्स सुद्धा वाढतो आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्मांचे असतात। हे घटक शरीराला रक्तभिसरण सुधारवतात। थोडक्यात काय तर सेक्स करताना कॉन्फिडंट आणि स्टॅमिना चांगला दिसू लागतो। हे पदार्थ शरीरासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात, आरोग्यदायी आहारात भाग असू शकतात, पण हे सेक्शुअल मेडिसिन्स नाहीये। जर इरेक्शनचा प्रॉब्लेम असेल, स्टॅमिनाचा प्रॉब्लेम असेल किंवा मग तर या समस्यांसाठी तुम्हाला घरगुती उपाय नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणंच गरजेचं असतं। अनेक लोक सांगतात की आलं आणि दालचिनी हे फक्त स्वयंपाकातच नाही तर तुमच्या शरीरासाठीही खूप फायदेशीर असतं। काही जण तर असंही सांगतात की पदार्थ नियमित खाल्ले तर सेक्शुअल स्टॅमिना आणि परफॉर्मन्स सुद्धा वाढतो। खरं पाहिलं तर आलं आणि दालचिनी या दोन्ही गोष्टी अँटीऑक्सिडंट्सनी आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्मांचे असतात। हे घटक शरीराला रक्तभिसरण सुधारवतात। ब्लड सर्क्युलेशन चांगलं असलं की सकारात्मक परिणाम होतो। सेक्शुअल हेल्थवरही त्याचा उपयोग होतो। पुरुषांमध्ये इरेक्शन होण्यासाठी पेनिसमध्ये योग्य प्रमाणात रक्तप्रवाह होणं खूप गरजेचं असतं। जर रक्तभिसरण चांगलं असेल तर इरेक्शन चांगलं असतं। थोडक्यात काय तर सेक्स करताना कॉन्फिडंट आणि स्टॅमिना चांगला दिसू लागतो। काही लोकांना असाही अनुभव येतो की शरीर आतून निरोगी वाटलं, ऊर्जा चांगली असेल आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य असेल तर सेक्शुअल इच्छा म्हणजेच लिबिडो देखील चांगला राहतो आणि पार्टनर सोबत इंटिमेसी करताना अधिक उत्साह जाणवतो। म्हणूनच अनेक जण आपल्या आहारात आलं आणि दालचिनी याचा समावेश करतात। हे पदार्थ शरीरासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की आलं आणि दालचिनी हे आरोग्यदायी आहारात भाग असू शकतात, पण हे सेक्शुअल मेडिसिन्स नाहीये। जर इरेक्शनचा प्रॉब्लेम असेल, स्टॅमिनाचा प्रॉब्लेम असेल किंवा मग प्रीमेच्युअर इजॅक्युलेशनचा इश्यू असेल तर सेक्शुअल इच्छा कमी होणार असेल तर या समस्यांसाठी तुम्हाला घरगुती उपाय नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणंच गरजेचं असतं। सेक्शुअल हेल्थ ही एकूणच शरीराची तब्येत, हार्मोन्स, मानसिक आरोग्य, तणाव, लाईफस्टाईल आणि पार्टनर सोबतचे नातेसंबंध या सर्व गोष्टींवर अवलंबून असते। म्हणूनच संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव कमी ठेवणं या गोष्टी सेक्शुअल हेल्थसाठी खूप महत्त्वाच्या असतात। याबाबत योग्य मार्गदर्शन देण्यासाठी प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत आहेत। त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांची सेवा करत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते अनेकांना सहाय्यक ठरले आहेत। त्यांची मुख्य शाखा संभाजीनगर येथे आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार काम करतात आणि शनिवार रविवार मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकला रुग्णांना भेटतात। जर तुम्हाला सेक्शुअल हेल्थ संदर्भात कुठल्याही शंका असतील, समस्या असतील, योग्य मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही न लाजता त्यांच्या कुठल्याही क्लिनिकला जाऊन त्यांचा सल्ला नक्कीच घेऊ शकता। अशाच विषयासह परत येणार आहे, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा।